तर आज आपण सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा तांदूळ आणि डाळी वापरून ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत. हा ढोकळा खायला तर खूप टेस्टी लागतो, पण पौष्टिकही आहे आणि बनवायला फार सोपा. तर यासाठी अगोदरल्या दिवशी 1 वाटी तांदूळ, पाव वाटी चणा डाळ, पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ एकत्र घेऊन 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर स्वच्छ पाणी घालून साधारण 6 ते 7 तास भिजत ठेवायचं. 5 ते 6 तास भिजल्यानंतर मिक्सरच्या वेट ग्राइंडरमध्ये घेऊन यामध्ये 2 मोठे चमचे दही घालून इडलीच्या पिठाइतपत जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे एका भांड्यामध्ये काढून एकदा चांगल्यापैकी फेटून घ्यायचं आणि झाकण ठेवून रात्रभर फर्मेंट होण्याकरिता गरम जागेवर ठेवायचं आहे. हे जे मिश्रण आहे दही घातल्यामुळे इडलीच्या पिठासारखं फुगत नाही, फर्मेंट होतं आणि आंबट होतं. त्यामुळे ढोकळ्याला जे चव आहे खूप छान येते. ढोकळा करण्याकरिता स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं. जे बॅटर आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ, आवडीनुसार पिठी साखर, 1 मोठा चमचा तेल, थोडीशी हळद आणि हिंग घातलेलं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. दही घातल्यामुळे आणि फर्मेंट केल्यामुळे हे जे बॅटर आहे फार आंबट होतं. त्यामुळे थोडीशी साखर घालायची म्हणजे चव बॅलन्स होते. स्टीमरमध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यावरच बॅटरमध्ये 1 सॅचे इनो घालायचं आहे. इनो नसल्यास सोडा घालू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी इनो किंवा सोडा न घालता करायची असेल तर फर्मेंट करताना दही नाही घालायचं. बाकी मग इडलीसारखी प्रोसेस करू शकता. झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटे हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचा. ढोकळा मस्तपैकी फुललेला आहे. तीळ, मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी करायची. हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा. खमंग फोडणी बसली पाहिजे. तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे. सर्व फोडणी जी आहे ढोकळ्यावर पसरवून घ्यायची. अगदी सहजपणे निघतोय. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबराकीस घातलेला आहे. हा ढोकळा असाच खायला खूप मस्त लागतो. एकदम चटपटीत, चटकदार आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे. तर नाश्त्यात नक्कीच करायला हवा. तर नक्की ट्राय करून बघाल. कसा झाला कमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.